तर पहा मुलांनो, आपलं जे चॅप्टर आहे पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार यामध्ये आपण स्पष्टीकरण केलेलं आहे, याचा आपण अभ्यास केलेला आहे, तसंच त्याचा सराव देखील आपण घेतलेला आहे आणि खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार हा अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतलेला आहे। आणि आता मुलांनो, त्यावर आपण एक परीक्षा देखील घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला कळणार आहे हे जे प्रकरण आहे आपल्याला खुटपत समजलेलं आहे। चला तर मग मुलांनो, रेडी आहात तुम्ही सगळे परीक्षा देण्यासाठी? योग्य। आता आपण काय करणार आहोत तर त्यावर परीक्षा घेणार आहोत। तर पहा मुलांनो, आपल्याला पहिला जो प्रश्न आहे तो विचारलेला आहे की व्यस्त संख्यांची बेरीज नेहमी डॅश येते। व्यस्त संख्या जी आहे त्याची जी बेरीज आहे ती नेहमी काय येते हे आपल्याला विचारलेलं आहे। तर सांगा पहा मुलांनो, योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बघून घ्या। फर्स्ट आहे जे पहिला आपला ऑप्शन आहे ते आहे 2, सेकंड आहे फर्स्ट, थर्ड आहे -1 आणि लास्ट आहे 0। तर सांगा पहा मुलांनो, व्यस्त संख्यांची बेरीज नेहमी काय येते? अगदी बरोबर, 0 येते। म्हणून आपलं जे आन्सर आहे ते काय आहे तर 0 हे आपलं योग्य आन्सर आहे। पुढचा आपण प्रश्न घेऊया। पहा, जो आपला पुढचा प्रश्न आहे तो काय आहे तर डॅश या परस्पर विरुद्ध संख्यांच्या जोड्या आहेत आणि आपल्याला इथे बघा काय दिलेले आहे तर 4 ऑप्शन दिलेले आहे। बघा 3-2, -3-2, 1-2 आणि 2-1, त्यानंतर 2-3 आणि 3-0, त्यानंतर बघा काय दिलेलं आहे -5-2 आणि 2-5। तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा पहा मुलांना? अगदी बरोबर, काय असणार आहे 3-2 आणि -3-2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। काय सांगितलेलं आहे? 3-2 -3-2 या परस्पर विरुद्ध संख्यांच्या काय आहेत तर जोड्या आहेत। मग आपलं राईट आन्सर काय आहे तर फर्स्ट ऑप्शन जे आहे ते आपलं राईट ऑप्शन आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? संख्या रेषेवर ज्या बिंदूशी 0 ही संख्या दाखविली जाते त्या बिंदूला डॅश म्हणतात। पुन्हा एकदा प्रश्न आपल्याला नीट रीड करायचा आहे, ऐकायचा आहे। बघा, संख्या रेषेवर ज्या बिंदूशी 0 ही संख्या दाखवली जाते त्या बिंदूला डॅश म्हणतात। आपण संख्या रेषा जी आहे ते प्रत्येकाने बघितलेली आहे। तर 0 ही जी संख्या आहे ती कुठे दाखवली जाते हे आपल्याला सांगायचं आहे। त्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे। फर्स्ट जो आपला पर्याय आहे तो आहे मध्यबिंदू, सेकंड आहे अंत्यबिंदू, थर्ड आहे आरंभबिंदू आणि लास्ट आहे शिरोबिंदू। तर सांगा पाहू मुलांनो, संख्या रेषेवर आपल्याला जो 0 आहे तो कुठे दिसतो तर 0 पासूनच काय होते मुलांनो, प्रत्येक संख्याचा आरंभ होतो। म्हणजे 0 हा आपल्याला कुठे दिसलेला आहे? आरंभ बिंदूला 0 आहे। म्हणजेच आपलं योग्य आन्सर काय आहे सांगा पाहू मुलांनो? अगदी बरोबर, आपलं योग्य आन्सर आहे आरंभ बिंदू आहे। मग आपण त्यावरती काय करणार आहोत तर टिक करून घेणार आहोत। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे तर गुणाकार करा कंसामध्ये -12 गुणिले -7 आणि 12चा टेबल जो आहे, पाढा जो आहे तो आपल्याला सगळ्यांना येतोच। मग 12 किती मुलांना तर 12 84। पण मग इथे प्रश्न असा आहे की आपल्या ऑप्शनमध्ये काय आलेलं आहे तर 2 वेळा काय आलेलं आहे 84 म्हणजे 84 आलेले आहे। पण एका ठिकाणी मायनसचं साइन आहे, दुसऱ्या ठिकाणी नाही आहे म्हणजे ती धनसंख्या आहे। आणि त्यानंतर जो तिसरा ऑप्शन आहे ते -19 आहे, 19 आहे आणि त्यानंतर चौथा जो आपला ऑप्शन आहे त्यामध्ये 90 आहे। म्हणजेच इथे 2 संख्या कशा दिलेल्या आहेत तर ऋण दिलेल्या आहेत आणि 2 संख्या धन दिलेल्या आहेत। मग मुलांनो, आपलं जे आन्सर आहे ते कशामध्ये येणार आहे? अगदी बरोबर, धनमध्ये येणार आहे। हे कशावरून तुम्ही ओळखलं तर इथे ऋण आणि ऋण आहे। आपल्याला माहित आहे की ऋण काय होतं तर धन होतं। म्हणजेच आपलं काही आन्सर आलं तर ते कशामध्ये येणार आहे तर ते धन संख्येमध्ये येणार आहे। तर पहा मुलांना, इथे 84 आहे, 90 आहे, तर 12 84 होतात। म्हणजे धन 84 हे आपलं आन्सर जे आहे ते अगदी योग्य आहे। पहा मुलांनो, 84 म्हणजेच 12 84 आणि इथे मायनस असल्यामुळे आपला आन्सर हे कशामध्ये येणार आहे तर धनात्मक येणार आहे। म्हणून आपलं योग्य आन्सर काय आहे तर 84 हे आपलं योग्य आन्सर
आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर संख्या रेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या लगतच्या डावीकडील संख्येपेक्षा डॅशने मोठी असते. आता कितीने मोठी असते, म्हणजे आपण संख्या रेषा पाहिलेली आहेच, तर त्या संख्या रेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या ही डावीकडील संख्येपेक्षा कितीने मोठी असते, हे याचा आन्सर आपल्याला द्यायचं आहे. आणि आपल्याला इथे 4 ऑप्शन देखील दिलेले आहे. फर्स्ट बघा काय आहे, 5 आहे, सेकंड आहे 2 आणि थर्ड आहे 0 आणि लास्ट आहे 1. तर सांगा पाहू मुलांनो, तर जी उजवीकडील प्रत्येक संख्या आहे ती डावीकडील संख्येपेक्षा कितीने मोठी असते? अगदी बरोबर, 1 ने ती कशी असते, तर मोठी असते. म्हणून आपलं योग्य आन्सर काय असणार आहे, तर 1 हे आपलं योग्य आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर पहा मुलांना, आपला जो 6वा प्रश्न आहे तो काय आहे, तर शून्याला डॅश चिन्ह देतात. आपण संख्या रेषा बघितलेली आहे आणि जर तुम्ही ती नीट काळजीपूर्वक जर बघितली असेल संख्या रेषा, तर तुम्हाला आढळून येईल की शून्याला काय नसतं, तर कुठलाही त्याला साईन नसते, कुठलंही चिन्ह नसतं. बघा आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, त्यामध्ये आहे की नाही ते आपण बघणार आहोत. बघा, फर्स्ट आहे धन, सेकंड आहे कोणतेही नाही, थर्ड आहे वर्गमूळ आणि फोर्थ काय आहे मुलांना, तर ऋण. मग शून्याला संख्या रेषेवरती आपण बघितलेलं आहे, शून्याला धन किंवा ऋण हे कुठलंही साईन नसतं. म्हणजेच आपलं योग्य आन्सर काय असणार आहे, तर कोणतेही नाही हे आपलं योग्य आन्सर आहे. म्हणून आपण त्याच्यावरती टिक करणार आहोत. आता पुढचा प्रश्न आपण घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर विरुद्ध संख्या डॅशपासून सारख्याच अंतरावर असतात. काय सांगितलेलं आहे पहा मुलांनो, विरुद्ध संख्या डॅशपासून सारख्याच अंतरावर असतात आणि आपल्याला इथे 4 पर्याय दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट जे आहे आपलं ते आहे 0, सेकंड आहे मूळ संख्या, थर्ड आहे ऋण संख्या आणि फोर्थ आहे धनसंख्या. तर पहा मुलांनो, आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे की विरुद्ध संख्या डॅशपासून सारख्याच अंतरावर असतात. विरुद्ध संख्या जी आहे ती डॅशपासून सारख्याच अंतरावर असतात. 0, मूळ संख्ये, ऋण संख्ये, धनसंख्ये. बघा, आपण संख्या रेषेवर अगदी आरंभ बिंदू जो आहे तिथे आपण काय बघितलेलं आहे, तर 0 बघितलेलं आहे आणि तिथपासून इतर संख्यांना काय होतो, आरंभ होतो, सुरुवात होते. मग ती मायनस असो किंवा प्लस असो, म्हणजेच ती संख्या धनात्मक असो की ऋणात्मक असो, सुरुवात मात्र कशापासून होते, तर 0 पासून सुरुवात होते. म्हणून आपलं योग्य आन्सर काय आहे, सांगा पाहू. अगदी बरोबर, 0 आपलं हे काय आहे, तर योग्य आन्सर आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, तर 0वरती टिक करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा मुलांनो, आपला जो 8वा प्रश्न आहे तो काय आहे, तर -35 या संख्येची विरुद्ध संख्या डॅश आहे. काय सांगितलेलं आहे, -35 या संख्येची विरुद्ध संख्या डॅश आहे, त्याच्या विरुद्ध सांगितलेली आहे. संख्या कुठली आहे हे आपल्याला नीट लक्षात ठेवायचं आहे. संख्या जी आहे ती आहे -35. मग ऑब्व्हियसली त्याच्या विरुद्ध जी संख्या आहे ती काय असणार आहे. बघा, फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे 533 असणार, 53 असणार, -35 असणार की ऋण 35 असणार. सांगा पाहू, इथे ऋण 35 दिलेलंच आहे, मग त्याच्या विरुद्ध काय असणार आहे. अगदी बरोबर, तर त्याच्या विरुद्ध धन 35 हे असणार आहे, प्लस 35 हे आहे. अगदी बरोबर तुम्ही उत्तर सांगितलेलं आहे आणि प्लस 35 वरती आपण इथे काय केलेलं आहे, इथे धन 35 वरती आपण टिक केलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा मुलांनो, आपला जो 9th क्वेश्चनचा आहे तो काय आहे, धन पूर्णांक व ऋण पूर्णांक यांचा भागाकार नेहमी डॅश संख्या येते. धन असो किंवा ऋण पूर्णांक असो, त्यांचा भागाकार नेहमी काय येतो. पहा, 4 आपल्याला इथे पर्याय दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट जो आहे तो आहे धन, वर्गमूळ, ऋण आणि कोणतेही. पहा, धन पूर्णांक व ऋण पूर्णांक यांचा भागाकार नेहमी डॅश संख्या येतो. धन आणि ऋण विचारलेलं आहे, नेहमी लक्षात ठेवायचं आहे. इथे धन धन असं नाही दिलेलं आहे, तर एक धन आहे आणि एक ऋण आहे. मग त्या पूर्णांकाची जी यांचा जो भागाकार आहे, या पूर्णांकाचा जो भागाकार आहे तो काय येणार आहे. पहा,
फर्स्ट धन, सेकंड वर्गमूळ, थर्ड ऋण आणि जे लास्ट आहे कोणतेही नाही. सांगा पाहू. अगदी बरोबर, ऋण. आपण शिकलेलोच आहोत. तर ऋण म्हणजेच धन येणार आहे, धन ऋण म्हणजेच काय येणार आहे, तर ऋणच येणार आहे. म्हणून आपलं योग्य आन्सर काय आहे मुलांना, थर्ड ऑप्शन हे आपलं योग्य आन्सर आहे. अगदी बरोबर तुम्ही म्हणाला आहात. आणि नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आपला आहे बघा, हा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे आणि तो देखील तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे. म्हणजेच इतर प्रश्नांसारखेच तुम्ही या देखील प्रश्नाचं काय करणार आहात, तर योग्य उत्तर देणार आहात. पहा, 0 हा डॅश समूहाचा भाग आहे. काय सांगितलेलं आहे पहा मुलांनो, 0 हा डॅश समूहाचा भाग आहे. मग पहिला आहे पूर्ण संख्या, दुसरा आहे मूळ संख्या, तिसरा आहे नैसर्गिक संख्या आणि नंतर आहे धन संख्या. तर सांगा पहा मुलांनो, 0 हा डॅश समूहाचा भाग आहे. तर आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहेत, पूर्ण संख्या, मूळ संख्या, नैसर्गिक संख्या आणि धन संख्या. 0 हा नेहमी कसा आहे, तर पूर्ण संख्या आहे. बरोबर आहे. आणि मग आपलं ऑप्शन काय असणार आहे मुलांनो, अगदी बरोबर, पूर्ण संख्या हे असणार आहे. आणि बघा, अशा प्रकारे आपण आपली टेस्ट इथे दिलेली आहे, परीक्षा आपण इथे घेतलेली आहे. त्यामध्ये 10 प्रश्न आपल्याला विचारले होते आणि तुमच्या सगळ्यांचे आन्सर जे आहेत ते अगदी बरोबर आलेले आहे. तर पहा मुलांना, आपलं जे सेकंड चॅप्टर होतं, दुसरं चॅप्टर होतं, ते काय होतं, तर पूर्णांक संख्याचा गुणाकार व भागाकार. यामध्ये आपण पूर्णांक संख्याचा गुणाकार व भागाकार हे प्रकरण आपण अभ्यासलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण हे प्रकरण अगदी सहजतेने समजून घेतलेलं आहे. तसेच आपण त्यावर परीक्षा देखील घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहोत मुलांनो, तर काही क्वेश्चन आन्सर जे आहेत ते देखील या पाठावरच्या आपण समजून घेणार आहोत. चला तर मग मुलांना आपण सुरुवात करूया. काही प्रश्न उत्तरे ह्याचं इथे काय करूया, तर स्पष्टीकरण समजून घेऊयात. तर पहा मुलांना, आपला जो पहिला प्रश्न आहे तो आहे नैसर्गिक संख्या किती असतात. काय सांगितलेलं आहे मुलांना, तर नैसर्गिक संख्या किती असतात, ह्याचं उत्तर जे आहे ते आपण इथे बघणार आहोत. पहा मुलांना, नैसर्गिक ज्या संख्या असतात त्या किती असतात, तर नैसर्गिक संख्या ह्या असंख्य असतात. हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला विचारलेलं आहे नैसर्गिक संख्या किती असतात, त्याचं उत्तर काय आहे मुलांना, तर नैसर्गिक संख्या ह्या कशा असतात, तर असंख्य असतात. म्हणजेच त्याला मर्यादा नसते, त्या कशा असतात, तर अमर्यादित असतात. पुढचा प्रश्न घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर पूर्णांक संख्या समूह म्हणजे काय. काय दिलेलं आहे पहा मुलांना, पूर्णांक संख्या समूह म्हणजे काय. आणि त्याचं जे उत्तर आहे ते आहे बघा, 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेला संख्या समूह म्हणजे पूर्ण संख्या समूह होय. पूर्ण संख्या बघा, आपण अपूर्ण कशाला म्हणतो, तर 1/2 म्हणजेच हे काय झालेले आहे, तर ही अपूर्ण संख्या झालेली आहे. पण 1 हे काय झालेले आहे, तर ही पूर्ण संख्या झालेली आहे. बघा, म्हणून इथे काय सांगितलेलं आहे, 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेल्या संख्या समूहाला काय म्हणतात, तर त्याला पूर्ण संख्या असे म्हणतात. पुढचा प्रश्न घेऊया. मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, ऋण संख्या म्हणजे कोणत्या संख्या. काय सांगितलेलं आहे, ऋण, आणि ऋणचं जे साइन आहे ते कसं असतं, तर असं असतं, म्हणजे मायनसमध्ये ते असतं. आता इथे काय विचारलेलं आहे, ऋण संख्या म्हणजे कोणत्या संख्या, आणि नेहमीच्या संख्येमागे काय असतं, बघा अशी साइन असते. हे चिन्ह दिले की जी 0 पेक्षा लहान संख्या मिळते तीच ऋण संख्या होय. जसे -4, -3 वगैरे ह्या सगळ्या काय आहेत, तर या सगळ्या संख्या ह्या ऋण संख्या आहेत. पुन्हा एकदा लक्ष द्या मुलांनो, काय म्हटलेलं आहे, ऋण संख्या म्हणजे कोणत्या संख्या. आता आपल्याला प्रश्न पडतो, ऋण संख्या म्हणजे काय आणि धन संख्या म्हणजे काय. तर बघा, ह्या 4, 3, 2, 1 ह्या काय आहेत, तर त्या धन संख्या आहेत. आणि ऋण संख्या बघा, -4, -3, -2 आणि -1 ह्या संख्या ज्या आहेत ह्या कोणत्या संख्या आहेत, तर ह्या ऋण संख्या आहेत. आणि ह्या ज्या संख्यावरती दिलेल्या आहेत 4, 3, 2, 1 ह्या सगळ्या धन संख्या आहेत. जिथे आपण काय नाही करत, तर धन असे
लिहत नाही, पण त्या संख्या कशा आहेत? पूर्ण आहेत. आणि ह्या ज्या आहेत ह्या मायनसमध्ये जातात, म्हणून ह्या कशा आहेत? तर ऋण संख्या आहेत. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे पूर्ण संख्या समूह म्हणजे काय? पूर्ण संख्या समूह म्हणजे काय हे आपल्याला विचारलेलं आहे. तर धनसंख्या, शून्य व ऋण संख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो, कुठला मुलांना? तर धनसंख्या, शून्य व ऋण संख्या यांच्या मिळून जो संख्याचा समूह तयार होतो त्यालाच काय म्हणतात मुलांनो? तर त्यालाच पूर्णांक संख्या असे म्हणतात. पुन्हा पहा मुलांनो, पूर्णांक संख्या समूह म्हणजे काय? पूर्णांक सांगितलेला आहे, अपूर्णांक नाही. पूर्णांक म्हणजेच काय? तर पूर्ण. जसं आपण इथे बघत आहोत, ही काय आहे? तर ही अख्खी भाकर आहे, पण ही एक भाकर झालेली आहे, म्हणजेच ही अपूर्ण नाहीये. पण इथे या भाकरीचे आपण बघा दोन पार्ट केलेले आहे, दोन भाग केलेले आहे, म्हणजे ही भाकर कशी झालेली आहे? तर ही अपूर्ण झालेली आहे. म्हणजे एकीचे आपण दोन तुकडे केलेले आहेत, 1/1/1/2 असे, म्हणजे दोन पार्ट इथे झालेले आहे. तसेच इथे सांगितलेलं आहे पूर्णांक संख्या समूह म्हणजे काय? तर पूर्णांक संख्या म्हणजेच धनसंख्या, शून्य व ऋण संख्या यांच्या मिळून ज्या संख्यांचा समूह तयार होतो त्यालाच काय म्हटलं जातं मुलांनो? तर पूर्णांक संख्या असे म्हटलं जातं. पुढचा प्रश्न घ्याव्या. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? संख्या रेषेवर पूर्णांक संख्या कशा दाखवतात? काय सांगितलेलं आहे? संख्या रेषेवर पूर्णांक संख्या कशा दाखवतात? आता आपल्याला इथे यासाठी काय करावं लागणार आहे? तर एक संख्या रेषा काढावी लागणार आहे. ती बघा, आपण इथे काय काढलेली आहे? ही जी तुम्हाला रेषा दिसत आहे ही काय आहे? तर ही आपली संख्या रेषा आहे. आणि त्यावर सांगितलेलं आहे की पूर्णांक संख्या जी आहे ती कशी दाखवतात? पूर्णांक संख्या, तर संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे समान अंतरावर धनसंख्या व डावीकडे समान अंतरावर ऋण संख्या दाखवतात. आपण बघितलेलं आहे की मध्ये काय आहे? तर आरंभ बिंदू आपला कुठला आहे? तर शून्य आहे. आणि शून्यापासूनच कुठल्याही संख्येचे काय होते? तर सुरुवात होते. मग त्याच्या डावीकडे काय आहे? पूर्ण प्लसमध्ये, म्हणजेच ह्या झाल्या धनसंख्या. आणि त्याच्या उजवीकडे ज्या आहेत, ज्या मायनसमध्ये आहेत, ज्या ऋणमध्ये आहेत, त्या कुठल्या संख्या झाल्या? तर त्या संख्या झाल्या ऋण संख्या. तर आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना, तो काय आहे? विरुद्ध संख्यांची वैशिष्ट्ये कोणती? विरुद्ध ज्या संख्या आहेत त्याची वैशिष्ट्ये आपल्याला विचारलेली आहेत. ती आहेत विरुद्ध संख्या शून्यापासून समान अंतरावर व विरुद्ध दिशांना असतात. तसेच दोन विरुद्ध संख्यांची बेरीज कशी असते? तर शून्य असते. पहा, विरुद्ध संख्यांची वैशिष्ट्ये, विरुद्ध संख्यांची काय सांगितलेले आहेत? तर वैशिष्ट्य सांगितलेले आहे. आणि विरुद्ध संख्या शून्यापासून समान अंतरावर व विरुद्ध दिशांना असतात. जसं आपण इथे काय बघितली होती? तर इथे आपण एक संख्या रेषा आपण पाहिलेली आहे. आणि जो आरंभ बिंदू आहे तो काय आहे? तर शून्य आहे. इकडे कुठल्या संख्या आहे? तर इकडे धनसंख्या जातात. आणि इकडे ज्या आहेत त्या कुठल्या संख्या येतात? तर त्या मायनसमध्ये ऋण संख्या येतात. आणि आपण बघितलेलं आहे की विरुद्ध संख्या शून्यापासून समान अंतरावर व विरुद्ध दिशांना असतात. बघा, जसं इथे धन 1 आहे आणि इथे ऋण 1 आहे. ह्या कशा आहेत? तर त्या विरुद्ध दिशेने आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे तसेच दोन विरुद्ध संख्यांची बेरीज शून्य असते. आता ह्या दोन्ही विरुद्ध संख्यांची जी बेरीज आहे ती काय येणार आहे? तर ऑफकोर्स शून्य ही येणार आहे. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना, तो काय आहे? गुणाकार करा. आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे गुणाकार करायचा आहे. आणि आपल्याला संख्या काय दिलेली आहे? तर -7 गुणिले 15. आणि एक संख्या जी आहे ती आपल्याला ऋणमध्ये दिलेली आहे. आणि दुसरी जी संख्या आहे आपली ती धनात्मक आहे, म्हणजे ती धन आहे. आणि आपल्याला या दोन्ही संख्यांचा काय करायचा आहे? तर गुणाकार करायचा आहे. आणि साहजिकच आहे, आपल्याला माहीत आहे की जर ऋण प्लस धन असेल तर आपलं उत्तर काय येणार आहे मुलांना? अगदी बरोबर, ऋणमध्ये आपलं काय येणार आहे? उत्तर येणार आहे. म्हणजेच आपल्याला 15 साती किती करायचे आहेत? तर 15 साती 105. म्हणजेच इथे आपल्याला गुणाकार करताना ही जी संख्या आहे ते आपण इथे लिहून घेतलेली आहे. आणि मग 15चा पाडा जो आहे तो 7 पर्यंत आपल्याला बोलायचा आहे. 15 साती किती मुलांना? तर 105.
पण आपल्याला इथे काय आलेलं आहे, ऋणाचं चिन्ह आलेलं आहे, साईन आलेली आहे. म्हणून आपलं जे काही उत्तर येईल ते जे उत्तर आहे ते आपलं मायनसमध्ये असणार आहे, ते आपलं ऋणात्मक उत्तर असणार आहे. म्हणून आपण इथे काय केलेलं आहे, तर ऋण 105 हे आपलं काय आलेलं आहे, तर उत्तर आलेलं आहे. आता ऋण का आलेलं आहे, कारण ह्या संख्येला काय आहे, तर ऋणात्मक आहे. एक संख्या आपली ऋणात्मक आहे आणि दुसरी धनात्मक आहे. म्हणजेच आपण इथे सांगितल्याप्रमाणे एक संख्या जर ऋण असेल आणि दुसरी संख्या जर धन असेल तर आपलं उत्तर कसं येईल, तर ऋण येईल. म्हणून आपलं उत्तर इथे काय आलेलं आहे, ऋण 105 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. तर पहा मुलांना, जो आपला पुढचा प्रश्न आहे तो देखील सेम आलेला आहे. कुठला, तर 12 गुणिले 7. काय आहे मुलांना, 12 गुणिले 7. इथे देखील एका संख्येला आपल्याला काय आहे, एक संख्या जी आहे ती ऋणात्मक आहे आणि जी दुसरी संख्या आहे ती धनात्मक आहे. मग आपलं उत्तर देखील काय येणार आहे मुलांना, तर ऋणात्मक येणार आहे. तर पहा मुलांना, 12 साती किती होतात, तर 12 साती 84 आणि आपलं उत्तर काय आहे, 12 साती 84. पण धनात्मक येणार आहे की ऋणात्मक, अगदी बरोबर. तर आपलं 12 साती 84, पण आपलं उत्तर काय आलेलं आहे, तर मायनस ऋण 84 म्हणजे ऋण 84 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो काय आहे, तर भागाकार करा. आपल्याला इथे भागाकार करायला सांगितलेलं आहे आणि संख्या दिलेली काय आहे मुलांना, -96 कंसामध्ये दिलेला आहे आणि भागिले 16 आपल्याला दिलेला आहे. म्हणजे 16ने आपल्याला 96ला काय करायचं आहे, तर भागायचं आहे. बघा, 96 भागिले 16 म्हणजेच इथे आपल्याला हे समीकरण मांडून घ्यायचं आहे. 96 भागिले आपण 16 इथे केलेलं आहे. बघा, 16 एका 16 आणि 16 सक 96. मग आपलं उत्तर काय आलेलं आहे, तर 1/6 हे आलेलं आहे. मग 6 एका 6, पण ते कशामध्ये येणार आहे, तर ते -6 येणार आहे. का, कारण आपली जी पहिली जी संख्या आहे ती आपल्याला ऋणामध्ये दिलेली आहे, ऋण 96 दिलेले आहे आणि दुसरी जी आहे ती आपली कशामध्ये आहे, धनात्मक आहे. मग आपलं उत्तर साहजिकच आहे, कशामध्ये येणार आहे, तर ऋणात्मक येणार आहे. म्हणून आपलं उत्तर -6 हे आलेलं आहे. हा मुलांना, आपला जो शेवटचा प्रश्न आहे जो आपल्याला देखील समजून घ्यायचा आहे तो आहे भागाकार करा. आणि आपल्याला भागाकारमध्ये दोन्ही संख्यांना बघा, आता इथे काय दिलेलं आहे, तर ऋणात्मक या दोन्ही संख्या आपल्याला दिलेल्या आहे. बघा, -5 कंस पूर्ण भागिले कंसामध्ये -315 म्हणजे दोन्ही संख्याला काय आहेत, तर दोन्ही संख्या ऋणात्मक आहे, ऋण 315 आणि ऋण 5. तर आपल्याला काय करायचं आहे की 315ला आपल्याला 5ने भागायचं आहे. म्हणून आपण इथे काय करणार आहोत, तर याचा इथे सविस्तरपणे इथे समीकरण आपण मांडून घेणार आहोत. तर पहा मुलांनो, इथे आपण काय केलेलं आहे, तर हे जे समीकरण आहे ते आपण इथे मांडून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला दिसत आहे की दोन्ही संख्या ज्या आहेत ते ऋणात्मक आपल्याला इथे दिलेल्या आहेत. म्हणून बघा, -5 छेद -315 बरोबर कंसामध्ये -1 गुणिले 5 छेद कंसामध्ये -1 गुणिले किती मुलांनो, तर 315. तर पहा मुलांनो, मग छेदस्थानी काय आलेलं आहे, तर 16 आलेले आहे. त्यानंतर 6/1 बरोबर आपलं जे उत्तर आहे ते काय आलेलं आहे, तर धनात्मक म्हणजेच -6 हे आलेलं आहे. तर पहा मुलांना, आपलं जे सेकंड चॅप्टर होतं, जे दुसरं चॅप्टर होतं ते होतं पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार. यामध्ये आपण काय काय केलेलं आहे, तर ह्याचा आपण अभ्यास केलेला आहे. तसेच त्याचा आपण सराव देखील घेतलेला आहे. खेळ देखील आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार याची काही प्रश्नांची उत्तरे आपण दिलेली आहेत. तसेच त्यावर परीक्षा देखील घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरे याचं देखील आपण स्पष्टीकरण घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला जो हा सेकंड चॅप्टर आहे पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार हा आपला इथे पूर्ण झालेला आहे. तर लवकरच आपण भेटणार आहोत पुढच्या एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.